नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपला हा लागणचा प्लॉट आहे 10 ऑक्टोबरला लावलेला आहे। याचं टार्गेट आपल्याला 70-72चं ठेवलेलं आपण गेल्या वर्षी आपल्याला 1 एकर 5 गुंठ्यामध्ये 78 टन ऊस निघलेला आहे। तर कडीला नळी ब्लॉकच होती मित्रांनो, तर आपण अशी आडवी नळी टाकलेली, अशी ह्याकडे त्याकडेला आडवी नळी असते, म्हणजे कडीचे शेंडे ब्लॉकेज होऊन पाणी भेटत नाही, त्याच्यामुळे आपण नळी टाकलेली। तुम्हाला अजून एक जुगाड दाखवतो मी काय केलेलं आहे मदत डुकरासाठी। तर मित्रांनो, आपण दरवर्षी ऊस लावत असल्यामुळे डुकरं त्रास देतात कांड्या ऊस धरल्यानंतर। तर मित्रांनो, आपलं एक जुगाड तुम्हाला शेअर करत आहे। हे बघा, मी अशी तार लावलेली आहे। ही तार पूर्व पश्चिम साऱ्या आहेत आणि उत्तर दक्षिण आपण अशी तार लावलेली। ही तार असं डुकराला पाहायला लागली की हेडगाळून पडते, त्यामुळे ऊसात येत नाही, आपल्या ऊसामध्ये कुठेही नुकसान झालेलं नाही आणि याला करंटसुद्धा लावत नाहीत आपण। हे जुगाड आपलं 5 वर्षापासून सक्सेस आहे। ही अशी आडवी तार एकदम आडवी लावायची, सऱ्या जर उभ्या असल्या तर एकदम आडवी आणि सरीवर राहिली पाहिजे, आधारवरी नाही राहिली पाहिजे, त्यांच्या पायाला लागल्या पाहिजे किंवा ते याच्यातून चालता जाता येता ते हेडगाळून पडले पाहिजे। आणि संध्याकाळी परत शेतकरी करंट लावत असते, त्यामुळं तार जर त्याला टच झाली किंवा पडले तर परत त्या ऊसामध्ये ते जात नाहीत। अशा प्रकारचं नियोजन आहे। आपला ऊस पहा, ऊसाला किती कांडे झाले आता, 1 2 3 4 5 6 7 8 कांड्यावर, काही 7 कांड्यावर, 5 कांड्यावर असा ऊस आहे। डुकराचं नियोजन बेस्ट आहे। डुकरं त्रास काय देत नाहीत, आपण तार बांधतो दरवर्षी। ऊसाची हाईट वाढल्यानंतर ऊस पण चांगली क्वालिटी आहे, बेस्ट, लय दाट बी नाही पातळ पण नाही। धन्यवाद मित्रांनो।